हाय हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो मस्त मॉर्निंग झालेली आहे. गोव्यातला दुसरा दिवस आहे आज आमचा. आज आम्ही दिवसभरात काय काय करणार आहोत हे तुम्हाला दाखवणारच आहोत. पण त्याच्या आधी आम्ही जातोय ब्रेकफास्टला. सो ब्रेकफास्टला सुद्धा काय काय मेन्यू आहे हे बघूया आपण. चला. हाय गुड मॉर्निंग. आता आम्ही लिफ्टमधनं उतरलेलो आहोत आणि जातोय ब्रेकफास्ट एरियामध्ये. ॲक्च्युली आमची रूम आहे 3rd फ्लोअरला, त्याच्यामुळे लिफ्टमधनं ग्राउंड फ्लोअरला आल्यानंतर ब्रेकफास्ट एरिया आहे. आणि ब्रेकफास्ट एरियामध्ये पोहोचलेलो आहोत. भरपूर ब्रेकफास्टचे इथे आयटम्स त्यांनी ठेवलेले आहेत. साऊथ इंडियन आहे, पुरी भाजी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कटलेट्स, त्याच्यानंतर आलू पराठा, त्याचबरोबर भरपूर सीझनल फ्रूट्सचे ज्यूसेस, पॅनकेक्स, मावा केक, त्याच्यानंतर व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे ब्रेकफास्ट होते. त्यामुळे जर व्हेज सँडविच असेल तर नॉनव्हेज सँडविचसुद्धा होतं. त्याच्यानंतर पोहे, उपमा, साबुदाणा वडा, मग त्याचबरोबर त्याच्याबरोबरच्या चटण्या, दही, असा व्हरायटी ऑफ ब्रेकफास्ट तिथे होता. सो आम्ही ब्रेकफास्टला आलेलो आहोत आणि व्हरायटी ऑफ ब्रेकफास्ट आहे. सो आम्ही घेतलं होतं सगळ्यात आधी साऊथ इंडियन फूड. सो मेदूवडा, इडली होतं, त्याच्यानंतर आलू पुरी होतं, सलाडमध्ये भरपूर प्रकार होते, फ्रूट्समध्ये होते, राहून येतं व्यवस्थित सगळे फ्रूट्स, इडली वगैरे सगळं खाल्लं. स्वीट्समध्ये भरपूर प्रकार आहेत, केक आहे, डोनट्स आहेत, पॅनकेक्स आहेत, ज्युसेस आहेत वेगवेगळे, वॉटरमेलन आहे, पायनॅपल, व्हॅनिला शेक आहे. आणि त्याचबरोबर लाईव्ह कॉर्नर्ससुद्धा आहेत, ज्यात मसाला डोसा, साधा डोसा आणि मसाला ऑमलेट किंवा स्क्रम्बल्ड एग्स जे असतं. सो मस्त ब्रेकफास्ट करतोय. रावणीसुद्धा व्यवस्थित वॉटरमेलन, बनाना, ऑरेंज, त्याचबरोबर इडली, साबुदाणा वडा, बॉइल्ड एग असा हेवी ब्रेकफास्ट तिथे केला. नोवोटेल रिसॉर्ट अँड स्पा. आता या रिसॉर्टमध्ये काय काय ॲम्युनिटीज आहेत हे आपण बघूया. तर जसं कालच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं, रिसॉर्टचा ॲम्बियन्स, फील हा बाली इन्स्पायर्ड आहे. तर इथे तुम्ही बघू शकता लोटस पॉन्ड्स आहेत, ज्यात भरपूर व्हायलेट कलरची लोटस उमललेली आहेत. त्यातच त्यांनी छोटे छोटे फिशेस सोडलेले आहेत. स्विमिंग पूल एरिया आहे, ज्यात किड्ससाठी वेगळा, मोठ्यांसाठी वेगळा, जकुझी प्रकार आहे तो वेगळा आहे. त्याच्यानंतर किड्स एरिया आहे, ज्यात घसरगुंडी, क्लाइम्बिंग, स्विंग, सीसॉ असे अनेक प्रकार आहेत. त्याच्यामुळे मुलांचा सुद्धा मस्त वेळ जातो. त्याच्यानंतर एक रिलॅक्सेशन एरिया आहे, जिथे तुम्ही मस्त रिलॅक्स करू शकता. स्पा एरिया वेगळा आहे, मेडिटेशन एरिया आहे, योगा एरिया आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला वॉकिंग करायचं असेल तर मस्त स्विमिंग पूलच्या बाजूने तुम्ही वॉकिंग करू शकता. त्याच्या दुतर्फा मस्त फुलांची झाडं आहेत. सो मस्त हेवी ब्रेकफास्ट करून परत रूमवर आलेलो आहोत. ब्रेकफास्टला काय काय होतं हे तुम्हाला सुद्धा दाखवलेलं आहे आणि हॉटेलची आउटसाईडची टूरसुद्धा तुम्हाला दिलेली आहे. आणि आता परत थोडंसं रूमवरती थोडासा आराम करणार आहोत, जरा फ्रेश होतो परत आणि लंचसाठी परत बाहेर जाणार आहोत आणि गोव्यात आहोत. सो गोवा फिरायचं आहे. त्याच्यानंतर आम्ही आता काय काय करणार आहोत हे तुम्हाला बघायला मिळणारच आहे. So stay tuned. सो आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आता चाललो आम्ही लंचसाठी बाहेर. कुठे जाणार आहोत ते आम्ही तुम्हाला सांगू. सो आमच्या हॉटेलवरनं निघाल्यानंतर सगळ्यात आधी आम्हाला पेट्रोल भरायचं होतं. सो गाडीत आता पेट्रोल भरलेलं आहे. सो कुठलं रेस्टॉरंट आहे आणि आम्ही मेन्यू काय आहेत किंवा काय काय करतोय हे तुम्हाला दाखवतोच. सो नंतर आम्ही करी हाऊस नावाच्या रेस्टॉरंटमध्ये लंचसाठी गेलो होतो. तिथे मी शेजवान नूडल्स आणि पुष्करने चिकन कढई आणि बटर रोटी असं ऑर्डर केलं होतं. आणि त्याचबरोबर व्हेज मंचाव सूपसुद्धा आम्ही ऑर्डर केलं होतं. आमचं लंच झालेलं आहे. आता आम्ही आलो आहे राहूसाठी. हे सगळं काय काय त्याला खेळणी हवी आहे, सो ती बघतो. काय घ्यायचं आहे राहू? मोठं बघूया का ते काय आहे?
हे बघ हे बघ हे बघ हे जरा मोठं आहे ह्याच्यात. हाँ वो बड़ा है ना. ये ब्लू कलर का दोनों कैसा है ये 535 क्या. राहू थांब असं नको करू. काकू दाखवते. दुसरं घेऊया थांब. हे त्याला फ्लोटर पण हवंय ना. थांब जरा. हाँ ये एक तो दो और देखती हूँ. इसका इसका वो फिश में है क्या वो फिश पर इसको होगा क्या वो. आता त्याला ते फ्लोटर हवं होतं ना. हे बघ हे एक घेतलंय त्याला वाळूत खेळायला. आवडलं ना राहू हे बघ ना. नाइस ना. ये चोकर है ना. सी दोन घेते. आईला पण होईल मला पण होईल म्हणजे आम्ही वापरू शकतो दोन्ही. जरा वेगळं डिझाईन घेते. चल मस्त जेवण झालेलं आहे आणि ॲक्च्युली आम्ही हॉटेलमधनं निघताना असं ठरवलेलं की काही ओव्हन मिळतंय का तर खाऊया. पण आम्हाला इथे एक मस्त हे रेस्टॉरंट आवडलं सो आम्ही तिथे गेलो होतो आणि आता मस्त पेटपूजा झालेली आहे आणि समोरच त्याचं एक शॉप होतं. आणि आता आम्ही जातोय ॲक्च्युली अगोडा फोर्टला आणि सिंक्वेरियम बीचला. सो राहुलला ते सगळं कॅसल वगैरे बनवायचं होतं ते घेतलंय आणि असं शॉपिंग जरा ब्रेसलेट वगैरे सुद्धा घेतलंय आणि त्याला स्विमिंग पूलमध्ये ते जे आपलं फ्लोटर असतं ते सुद्धा एक घ्यायचं होतं. सो असं 1-2 शॉपिंग झालेलं आहे आणि शॉपिंग करून आम्ही जायला निघालो ॲग्वाडा फोर्टला. आणि आता फोर्टला आम्ही पोहोचूच 1-2 मिनिटात. पण फोर्टला जायचा जो रस्ता आहे तो तुम्ही बघू शकता. मस्त दोन्ही साईडला झाडं आहेत आणि अशी मधनं सूर्याची किरणं येत आहेत आणि मध्येच अशी एक ही वाट आहे जायला. सो आम्ही आता तिथे जातो. ॲग्वाडा फोर्टला आम्ही पोहोचलेलो आहोत आणि एंट्रन्सला तिथे आपल्या इंडियाचा फ्लॅग मस्त फडकतोय आणि इथे मेन एक आता लाईट हाऊस आहे. सो पहिले आम्ही ते बघायला जातोय आणि छान अशी मध्ये मध्ये झाडं आहेत. सो जर कोणाला रेस्ट करायची असेल थोडं मुलं खेळतात सो इथे असं गार्डन टाईप म्हणायचं. अशी सिटिंग अरेंजमेंट सुद्धा आहे इथे. तुम्ही बसू शकता निवांत. फोर्ट आहे फोर्ट. ॲग्वाडा या शब्दाचा पोर्तुगीज भाषेत पाणी किंवा पाण्याचा स्रोत असा अर्थ होतो. आणि आम्ही फोर्टमध्ये एंटर झालेलो आहोत. हा जो फोर्ट आहे हा 1612 साली पोर्तुगीजांनी बांधलाय. या किल्ल्यावर 23,76,000 गॅलन पाण्याचा साठा करण्याची क्षमता आहे. आणि आम्ही आता ज्या बाजूला आहोत ती फोर्टची अप्पर साईड आहे आणि लोअर साईड सुद्धा आहे. बट पहिले आम्ही आलो आहोत अप्पर साईडला. आणि या अप्पर फोर्टवर मोट, अंडरग्राऊंड वॉटर स्टोरेज चेंबर, गन पावडर रूम, लाईट हाऊस आणि बॅस्टियन्स आहेत. तुला समुद्र बघायचा काय? लाईट हाऊस मोठं दाखवतं. फोर्टच्या अप्पर साईडला असलेलं हे लाईट हाऊस आकाराने गोलाकार आहे. अंधाऱ्या रात्री जहाजांना ये जा करण्यासाठी या लाईट हाऊसमधून सुरुवातीच्या काळात दर 7 मिनिटाला एक अशा प्रकारे एक लाईट चमकत असे. पण त्याच्यानंतर ह्याची कॅपॅसिटी दर 30 सेकंड्सला एक असा लाईट चमकला जायचा. पण नंतर 1976 साली किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला एक नवीन लाईट हाऊस बांधण्यात आले आणि त्यामुळे हे लाईट हाऊस बंद करण्यात आले. ती रेसिंग मध्ये जिंकू शकते. बोटिंग रेस. आणि हा ॲग्वाडा फोर्ट अथांग समुद्र किनाऱ्यावर बांधलेला आहे. तर अशी फोर्टची अप्पर साईड बघून आम्ही नंतर निघालो लोअर फोर्ट बघायला, जिथे सिंक्वेरियम बीच आहे. आम्हाला सनसेट सुद्धा बघायचा होता आणि राहुलला सुद्धा खेळायचं होतं.
आलेलो आहोत आणि आता आम्ही जातो लोअर फोर्टला, जिथे आहे सिंक्वेरियम बीच. सो इथे मस्त आम्ही एन्जॉय केलेला आहे आणि आवलासुद्धा आता जरा असं वाळूमध्ये खेळायचं आहे. सो आता आम्ही लोअर फोर्टला जातो आहे. फोर्टच्या बाहेर आल्यानंतरच आम्हाला समोरच दिसलं ते म्हणजे बर्फाचा गोळा आणि मस्त लिंबू सरबत. सो पुष्करने लिंबू सरबत घेतलं होतं आणि मी मिक्स गोळा घेतला होता आणि गोळा खाल्ल्यानंतर निघालो आम्ही सिंक्वेरियम बीचला. सगळ्यात आधी पार्किंगमध्ये गाडी पार्क केली. डेली रुटीनमधून ब्रेक घेऊन आम्ही सुट्टीमध्ये आलो होतो गोव्याला, मस्त मजा करायला, फिरायला, समुद्रकिनाऱ्यावर जाऊन सूर्यास्त बघायला. पण सूर्याचं मात्र रुटीन सुरूच होतं. तो बरोबर काटेकोरपणे आपली वेळ बघून त्याच्या अस्ताची सुरुवात करत होता. आणि आम्ही पोहोचलेलो आहोत लोअर फोर्टला. माझ्या मागे तुम्ही बघू शकता जो बुरुज आहे तो लोअर फोर्ट आहे आणि हा जो बीच आहे त्याला लागून तो आहे सिंक्वेरियम. मस्त सनसेटसाठी ॲक्च्युली आम्ही इथे आलेलो आहोत आणि राहूचं सुद्धा खेळणं सुरू झालं आहे. काय बनवतोय? मी आता सँड कॅसल बनवतो. सँड कॅसल. असा हा सूर्यास्त होत असताना राहू एकीकडे छान वाळूत खेळत होता. सूर्यास्त होत असताना वाळूतून फेरफटका मारताना अथांग समुद्र पसरलेला, त्याच्या त्या खळखळणाऱ्या लाटांचा आवाज. एकीकडे पक्षीसुद्धा स्वतःच्या घरी परतत होते. आकाशात एकीकडे चंद्रोदय सुद्धा होत होता. हा सगळा निसर्ग आम्ही आमच्या डोळ्यात साठवत होतोच, पण त्याचबरोबर तो तुम्हाला सुद्धा आमच्याबरोबर एन्जॉय करता यावा म्हणून एकीकडे कॅमेऱ्यात सुद्धा टिपत होतो. अशा प्रकारे सूर्यास्त झाल्यानंतर आम्ही पुन्हा रिसॉर्टवर जायला निघालो. बीचवरनं निघाल्यानंतर तिथे अनेक प्रकारचे स्टॉल्स सुद्धा होते. मग त्यात आम्ही शहाळ्याचं पाणी, मलाई आणि मक्याचं कणीस खायचं ठरवलं. तर असा हा गोव्यातला दुसरा दिवस आम्ही खूप एन्जॉय केला. व्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता.